काय म्हणायचं ती म्हणा बरं का. ह्या झाडाला इतकं पेरू लागलं होतं पडेल्या वर्षी, आणि ती पेरू एका चिटकीनं बघितलं आणि ती चिटकीन काय म्हणली, किती पेरू लागल्यात ग तुझ्या झाडाला म्हणले. आणि तुम्हाला सांगायचं 2 वर्ष झालं झाडाला पेरू लागलं नाही. तर गेल्या वर्षी पण लागलं नाही, तर ह्या वर्षी पण लागलं नाही. तर पहिल्या वर्षी नाही म्हणलं तर 300-400 पेरू निघले. 300-400 पेरू ह्याला पहिल्यांदा लागलं होतं. आणि ती नमस्कार सर्वांना, स्वागत आहे सर्वांचं साक्षी गोट फार्म चॅनलवर. हे आमच्या आंब्याच्या झाडांना आहे ना पहिल्यांदा मोहर लागलाय बरं का. आणि ह्यावर तुडतुड किडा येते, एक औषध मारायला पाहिजे कीटकनाशक. आणि ह्याला काय झालं होतं माहिती आहे का, पहिल्यांदा मोहर सगळ्या झाडाला सुटला होता. आणि ते मोहर असं आहे ना गळूनच गेला. तुम्हाला दाखवते गळलेली पण आहे ती कुठेतरी गेले, निघून गेले. लय मोहर सुटला होता गेला. काय लागलेत ना का अगोदर सुटलेल्या आंबा लागल्या तर पण हे बघा, हे बारीक बारीक आंबा दिसलं काय हे नंतर हे. आणि त्याच्यानंतर हे तो मोठा झालाय दाखव. आत पण आहे काय? एक मोठा आंबा आहे काय, दिसला काय. तर ह्याच्या बरोबर आहे ना हे वय मोहर गळलाय. आणि काय झालं माहिती आहे का, हे ह्याच्या खाली आम्ही मुरम टाकला आणि मुरमावर नंतर ही झाडं लावलेली होती. आणि ह्याला पाणी रोज घालायला लागते, नाहीतर पाणी खाली मुरते ना, खाली जाते पाणी आणि मुळ्या कोरड्या राहते त्या वाळल्या. आणि त्यामुळं आमचं ते मोहर गळत होता. त्याच्यानंतर मी काय केलं, ह्याला रोज पाणी सोडायला चालू केलं. चावीला पाईप नाही ना, रोज पाणी देत्या. आणि आता त्यात जरा जरा आंबट टिकायला लागल्या, तर आता ह्याचं पण राहिल्या तर तिथं राहिल्या तर. आणि नंतर मोहर हे सगळं मोहर सुटलाय. तिथं मोहर सुटलाय, इथं सुटलाय, नंतर इथं खाली सुटलाय. मोहर लय सुटलाय ह्याला. आणि आता ह्या झाडांना पण सुटायला लागलाय, ह्याला पण इथं लागलाय, नंतर इथं लागलाय मोहर. बरंच आज पहिल्यांदा आंबे खायला मिळणार आहेत आपल्या या वर्षी. आणि ह्याला कुठं लागलाय, इथं लागलाय. ह्याला पण आता सुटायला लागलाय मोहर, आलाय मोहर. आणि काय झालंय माहिती आहे का, हे बघा ही झाडाची इकडे हे आंब्यामुळे पेरूमुळे चाललंय तिकडे येणं झाले. हा मग जाऊ दे की. शानी आहेस की, त्यामुळे ही पेरूची ही फांदी पूर्ण नाही तोडायचं का. हा मग फांदी तोडा की, तोडायचं. आणि इकडे जाणाऱ्या सगळ्या फांद्या आणि ह्या झाडाला जी अडचण करते त्याला ह्या इकडल्या फांद्या ह्या पण सगळ्या तोडायच्या. त्या पेरू पण लई छान लागतात बरं का, पेरू एवढं मोठं लागतात. पण आता काय वैशिष्ट्य, आता तुम्ही काय म्हणायचं ती म्हणा बरं का. ह्या झाडाला इतकं पेरू लागलं होतं पडेल्या वर्षी, आणि ती पेरू एका चिटकीनं बघितलं आणि ती चिटकीन काय म्हणली, किती पेरू लागल्यात ग तुझ्या झाडाला म्हणले. आणि तुम्हाला सांगायचं 2 वर्ष झालं झाडाला पेरू लागलं नाही. तर गेल्या वर्षी पण लागलं नाही, तर ह्या वर्षी पण लागलं नाही. तर पहिल्या वर्षी असं किती पेरू लागलं तुझ्या. नाही म्हणलं तर 300-400 पेरू निघले. 300-400 पेरू ह्याला पहिल्यांदा लागलं होतं. आणि ती चटकीनं बघितली ना 2-3 वेळा, म्हणली किती पेरू लागल्या, तर किती पेरू, पुन्हा पेरूच लागलं नाही तर झाडाला. काय सांगायचं. आणि ती चटकी नाही ना आमुष्या पौर्णिमेला आमच्या घरला येते. आणि खरं सांगायचं तुम्हाला, आमुष्या पौर्णिमेला घरात सगळ्यांना त्रास चालू होते बरं का. आता हे कुणाला खरं वाटणार नाही, ज्यांनी अनुभवलंय ना त्यांना खरं वाटतं आणि त्यांना हे समजतं. पण आमच्यात अमावस्या पौर्णिमेला आम्ही इतकं करत असून पण आम्हाला अमावस्या पौर्णिमेला भरपूर म्हणजे भरपूर बऱ्यापैकी आमच्यावर जी त्रास येणार आहे, जी संकट येणार आहे, ते देव आमच्यावरचं कमी करतोय बरं का. आणि ते साक्षात आम्हाला दिसतंय पण, कळतंय पण, आणि देव आम्हाला दाखवतोय पण. ज्यावेळी आपण मनापासून भक्ती करतो ना त्यावेळी सगळं दिसत असतं. आणि एवढं सुद्धा दिसतंय, आपण जर भक्ती मार्ग केला, आता कुठल्या पण देवाचा जर भक्ती मार्ग केला, त्यातल्या त्यात आपण जर दत्तगुरूचा भक्ती मार्ग केला ना, आपल्याला समोरचा आपल्यावर काय वार करायला लागलाय आणि काय करणार आहे ते तुम्हाला अगोदर दाखवते स्वप्नात. 100% दाखवणार. फक्त तुमची अंतःकरणातनं भक्ती पाहिजे, श्रद्धा पाहिजे देवावर. त्यावेळी तुम्हाला सगळं दाखवते. आणि आपण सेवा करायला पाहिजे. दत्तगुरूंची जर सेवा केली, दत्तगुरूंचं नामस्मरण केलं, तर तुम्हाला डायरेक्ट तो माणूसच डायरेक्ट काय करायला लागला हे तुम्हाला दाखवते. टेन्शन घ्यायचं. त्यामुळे काय करायचं, दत्त भक्ती करा. आणि बऱ्याच जणांना काय वाटतं, आम्ही आता 6 महिने झालं, वर्ष झालं, एवढी भक्ती करतोय, एवढी सेवा करतोय, तर आमच्यात हे त्रास अजून आहे. कसं असते माहिती आहे का, कॅन्सरचा आजार असतो ना, कॅन्सरच्या आजारसारखा ही वाईट शक्ती जातात. आणि आपण काय करतो, 6 महिने करतो, वर्ष करतो, मला काय फरक पडत नाही म्हणतो सोडून देतो. आणि त्यातच त्यांचं फावतं. आपण ज्यावेळी देवाची भक्ती करतो ना त्यावेळी ती फक्त आहे ना, त्या शक्ती आपल्या घरातनं बाहेर आलेल्या असते, त्या लांब कुठं गेलेल्या नसते त्या. आणि एकदा लागलेली कीड आहे ना लवकर नीट होत नसते. आपण किती जर काढायचा प्रयत्न केला तर समोरचं जे असतो ना ते आपल्यावर कायम वार करत राहतो. त्यामुळं त्याला कायम प्रतिकार करत आपल्याला राहावं लागतंय. त्यामुळं आपण
भक्ती मार्ग सोडायचा नाही, भक्ती मार्ग करत राहायचा. आपण जोपर्यंत भक्ती करतोय तोपर्यंत त्या शक्ती आपल्याला काय करू शकत नाही. त्या लांबनं फिरते त्या, पण त्या आपल्याला काय करू शकत नाही. आणि ज्यावेळी आपण कंटाळतो, का माहिती आहे का, मी एवढं भक्ती मार्ग करतोय, मी इतकी देवाची सेवा करतोय, तरी पण मला ही शक्ती त्रास द्यायची ती देते द्या, मग मी खाऊन पिऊन चांगलं राहिलेलं बरं नव्हतं असं वाटतंय. आणि आपण खाया प्यायला काय पाहिजे ते खाया प्यायला चालू करतो आणि भक्ती मार्ग कमी करतो. आणि ज्यावेळी भक्ती मार्ग करतो ना, त्यांनी तेवढीच वाट बघत बसलेली असते. ज्यावेळी आपला भक्ती मार्ग कमी होतोय, बंद नाही, ज्यावेळी कमी होतोय, डायरेक्ट शक्ती आपल्याला त्रास पूर्ण आपल्या घरात येऊन वावर करायला चालू होते ते. त्यामुळं भक्ती मार्ग सोडायचा नाही. मी अनुभवले. आज 1 वर्ष झालं आमच्या घरात कुणीही आजारी नाही आणि कसलाच आम्हाला त्रास नाही बरं का. आणि जे आमच्यावर वार करते ना, त्यांच्या तर पोटात असा गोळा उठलाय, काय करून काय नको असं झालंय. तर तरी पण चालू असते आम्हाला, अमावस्या पौर्णिमेला चालू असते. आणि जे तांत्रिक असते ती आमच्या घराभोवताना सारखी फिरत असते. ती जुनी तांत्रिक आहेत, ते नवीन नाहीत, जुनी आहेत. आणि हे त्रास देणारे बाहेरचे लोक अजिबात नसते ते बरं का. आपल्या घरातली, आपल्या रक्तातली, एकदम घरातली जवळची असते ती. आणि अमावस्या पौर्णिमा, अमावस्याचे 4 दिवस, पौर्णिमेचे 4 दिवस अगोदर किंवा नंतर, किंवा अमावस्या पौर्णिमेला अगोदर अमावस्यालाच येत होते, डायरेक्ट अमावस्याला यायचे. आणि आता अमावस्या पौर्णिमेला आधीमध्ये यायचं चालू असते, त्यांचं क्रिया करायचं चालू असते. त्यामुळं लई त्यांच्याकडे लक्षच द्यायचं नाही. आपण कोण काय करते ना, त्याच्याकडे लक्ष अजिबात द्यायचं नाही. फक्त आपल्या हातनं जेवढी दत्तगुरूंची सेवा होते ना तेवढी करायची. आणि आपल्याला ह्यातनं तारणार दुसरं कोण नसते. दत्तगुरू महाराज असतात. आणि मी वर्ष झालं अनुभव घेते, सव्वा वर्ष झालं आम्ही अनुभव घेतोय. ह्याच्या अगोदर आमच्या घरात कमीत कमी महिन्याला 500 ते 1000 रुपये किरकोळ दवाखान्याला लागत, किरकोळला. साधं सर्दी झालं, डोकं झालं, आणि दवाखान्यात गेल्याशिवाय आमचं बंद होत नव्हतं. आज वर्ष झालं आमच्यात एकही माणूस दवाखान्यात नाही. आणि एकाही माणसाला कुठला त्रास नाही. दुसरा तर वाईट म्हणजे बाहेरच्या शक्तीचा तर त्रास इतका भयंकर होता ना, माझं तर पूर्ण अंग आवळलं नव्हतं. मी कुठलं काम करू शकत नव्हते. आणि मला काय वाटायचं माहिती आहे का, आता कसं असतं माहिती आहे का, बायकांचं डिलिव्हरीच्या वेळी म्हणजे इतकं म्हणजे सुख मिळालेलं नसतं. त्यावेळी आपण उठून सगळी कामं केलेलं ते, त्यामुळेच मला वाटतं होतं आयुष्यभर मला ही असाच त्रास राहणार आहे. पण अजिबात नाही, मला आता 1 तिळभर सुद्धा त्रास नाही बरं का. मी काम करू ही माझं खूप दुखत होतं, इथं दुखायचं, इथं मनगटं दुखायची, कंबर दुखायचं, पाय दुखायचं. मी जरा काहीतरी काम केलं तर आजारी पडत होती. मी डोक्यावर असा मोकळा हात ठेवला तरी पण माझं डोकं उठत होतं. आज मी गटर घेऊन येत्या डोक्यावर, गवताची वजी घेऊन येत्या. त्यामुळं भक्ती मार्ग करा. असू द्या, कसा वाटला व्हिडिओ सांगा. सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असलेले सपोर्ट करा. जाता येता लोक बघतील, मला लई लाज वाटते बरं का.